अनेक गोष्टी अशा माझ्याकडून राहिल्या जे आहेत ते शिवतेजच्या माध्यमातून ते करतील. माझा मुलगा पहिल्यांदाच उभा आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी भरघोस मताने आपला अनमोल मत देऊन निवडून द्यावं, आशीर्वाद द्यावेत आणि त्याला काम करण्याची संधी आपल्या मतातून द्यावी. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीच मतमोजणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय आणि आज आपल्या सोबत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सई खराडे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी आपलं आमच्या के न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅडम, प्रचारादरम्यान आपलं प्रभागातून फिरणं होतंय, नेमका प्रतिसाद कसा लाभतोय काय सांगाल? नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन 2020 साली ॲक्च्युली होणी होती, पण ती झाली नाही आणि आता चार प्रभाग एकत्र होऊन निवडणूक होतीये. त्यामुळं खूप धावपळ होते. शॉर्ट पिरियड मिळाला आहे आम्हाला, पण प्रतिसाद नवीन भागातून खूप आणि आमचा स्वतःचा भाग जो आहे त्यातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मला म्हणजे काळजी वाटत होती नवीन भागामध्ये आपण पोचू शकू किंवा नाही, पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतोय. नक्कीच. मतदारांपर्यंत पोहोचत असताना कोणते मुद्दे घेऊन त्यांच्यासमोर जात आहे? खरं म्हणजे आता बरेच वर्ष कामाचा म्हणजे लोड भरपूर आलेला आहे आता महानगरपालिकेवर. कारण 5 वर्षात नगरसेवक नव्हते, प्रशासक होतं आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या नाही आहेत. त्यामुळं रस्ते, गटर, ड्रेनेज, नंतर पाण्याच्या पाईपलाईन्स, स्ट्रीट लाईट्स, भरपूर सुविधा देण्याची गरज आहे आता उपनगरामध्ये. जो भाग आता 8मध्ये आलेला आहे, लक्षतीर्थ, दानगाईवाडी, तिथे बऱ्याच कॉलनीज आहेत. जिवाळा कॉलनी, बलराम कॉलनी, बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. सर्वेश पार्क, आयडियल कॉलनी, तिथं बसेस पण जात नाही आहेत. तिथं बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत, त्या आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे माझे चिरंजीव करतील ते सॉल्व्ह. नक्कीच. तुम्ही महापौर होता. तुम्ही महापौर असताना अनेक विकास कामे केलेली आहेत. आता तुमचे चिरंजीव निवडणूक लढवत आहेत. तुमच्या त्यावेळेचा विकास कामांचा कशा प्रकारे आता या निवडणुकीत तुम्हाला फायदा होईल? नक्कीच होईल. अनेक गोष्टी अशा माझ्याकडून राहिल्या जे आहेत ते शिवतेजच्या माध्यमातून ते करतील आणि आहेत त्यांची पण विजन खूप पॉझिटिव्हली ते सांगतील आणि करून घेतील. एक उत्कृष्ट फुटबॉलपटू देखील ते आहेत. हो. अनेक म्हणजे प्रभागामधील मोठी एक तरुणांची फळी त्यांच्या मागे आहे, काय सांगाल? फुटबॉलपटू आहेत, स्पोर्ट्समन स्पिरिट आहे त्यांच्यामध्ये आणि सर्वांशी म्हणजे मुलगा म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही, पण शिवाजी पेठेत राहून माझा मुलगा अतिशय व्यवस्थित सगळ्यांना रिस्पेक्ट देतो, सगळ्यांशी मन मिळावं आहे आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्यांशी वागतो तो. म्हणजे असं दादागिरी वगैरे प्रकार काय करत नाही. नक्कीच. प्रभागातील मतदारांना काय आव्हान कराल मॅडम? मी हात जोडून सर्व माझ्या बंधू भगिनींना, वडीलधाऱ्या मंडळींना एकच विनंती करू इच्छिते की माझा मुलगा पहिल्यांदाच उभा आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी भरघोस मताने आपला अनमोल मत देऊन निवडून द्यावं. कारण मला 2 चान्स मिळालेले आहेत, त्यामुळं त्यांना देखील 2 चान्स मिळालेले आहे. ही संधी माझ्या मुलग्याची पहिली होती, तेव्हा त्याला माझी एक विनंती आहे एक आई म्हणून की सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावेत आणि त्याला काम करण्याची संधी आपल्या मतातून द्यावी. नक्कीच. आपण आमच्याशी बोलत असताना सांगितलं की कोल्हापूर स्मार्ट सिटी होण्याच्या संदर्भात एक उत्कृष्ट व्हिजन आपण मांडलात. तुर्तास तरी मी येथेच थांबतोय. के न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.